नमस्कार मंडळी, आपण एकदम झटपट असा होणारा पालकचा नाश्ता बघतोय। त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो पालक घेतलेले आहे। ती स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याचे जे एक्स्ट्राचे देठ वगैरे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत। तर आपल्याला ही पालक आता छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे। भाजी जास्त शिजवली की त्यातले पोषण तत्व नाहीसे होतात असं म्हणतात। मग ही रेसिपी करा ना, याच्यामध्ये भाजी जास्त शिजलीही जात नाही आणि टेस्टही मस्त येते। तर ह्याला आपण छान व्यवस्थित बारीक चिरून घेऊयात आणि जी लहान मुलं भाजी वगैरे खात नाहीत तीही आवडीने खातील। आपल्या पारंपरिक रेसिपीमध्येच ट्विस्ट देऊन आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता मी छान पालक बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे 2 बाउल पालक आहे। तर त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत 2 वाटी ज्वारीचं पीठ। ज्वारीच्या पिठामध्ये फायबर जास्त असतात त्यामुळे ते पचायला हलकं असतं, त्याच्यासाठी हे आपण बनवत आहोत। त्याच्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत मसाले। 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि ओवा 1 चमचा असं छान हाताने मॅश करून टाकायचा, म्हणजे त्याचा छान वासही येतो पदार्थात आणि त्याच्यावरचे जे घाण आहे तेही निघून जाते। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकले। हे आपण छान मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून ह्याला आपण छान असं मळून घेणार आहोत। मळताना आपण याला असं हाताने कुस्करायचं, म्हणजे काय होतं की जे पालक आहे ना ते पाणी सोडतं। तर नंतर जर आपण आता असं कुस्करलं नाही तर ते नंतर पाणी रिलीज केलं तर आपलं पीठ जास्त पातळ होऊ शकतं। त्यामुळे असं छान कुस्करून हे पीठ मळायचं। सोबतच पालकही छान मऊसूत होते, त्यामुळे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आणि इथं तुम्ही आता बघू शकता माझं मळून झालेलं आहे, टेक्स्चर बघू शकता। छान असं पातळसरच पीठ आहे, खूप घट्ट वगैरे असं मळलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी ते एक पोळपाट घेतले आणि त्याच्यावर ओला करून रुमाल घेतलेला आहे, तर तसं घालून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं पाणीही घ्यायचं। पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थोडंसं पीठ घेऊन आपण ते थापायला घ्यायचं आहे। तर हे ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असल्यामुळे सहज हे थापलं जातं, सहज हे पसरलं जातं। फक्त पीठ कसं हाताना चिटकतं, त्यामुळे काय करायचं मध्ये मध्ये आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पीठ थापायला घ्यायचं, म्हणजे पसरवायचं आहे आपल्याला ते पीठ। तर प्रत्येक ठिकाणी त्याची थिकनेस म्हणजे जिथं जाड असेल तिथं थापायचं आणि छान असं याला पसरवून घ्यायचं। तर आपण जसे धपाटे बनवतो त्या पद्धतीनेच हे करायचं आहे। आणि इथे आपल्याला छानसे असे 4-5 होल करायचे, काढून घ्यायचे आहेत। तर आणि तव्यावरती बघा हे असं रुमाल टाकायचं, असं आपल्याला हळूच करायचं आहे, काढून घ्यायचं तव्यावरती। तर ते व्यवस्थित हळूच एका साईडने असं काढून घ्यायचं, पसरलं जातं तव्यावर। आणि 2 मिनिटं लागतात एकदम बारीक गॅसवर ह्याला भाजून। तर तुम्ही इथं बघू शकता कलर आलेला आहे। तर आपल्या आजच्या पण किती हुशार असतील, छान असे धपाटे असे धपाटे आधी बनवायचे आणि त्याला होल करायचे। मला लहानपणी हा प्रश्न डायरेक्ट असं गॅसवर भाजू शकता किंवा एक दुसरी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवेन। तर ह्याचं तेल साईडने सोडून घ्यायचं आणि मध्येही होलमध्ये सोडायचं, म्हणजे काय होतं त्याच्यासाठी हे होल करायचे। तर साईडने तेल सोडायचं, त्या होलमध्येही तेल सोडायचं, म्हणजे आपल्या धपाट्याचे सगळ्या बाजू व्यवस्थित भाजले जातात। तर आपण हे 2-3 मिनटं असं आलटवून पलटवून छान तेल लावून खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं तुम्ही किती सुंदर दिसतोय आपला धपाटा, एकदम मस्त आणि खायलाही टेस्टी असतो आणि हा पचायलाही खूप छान असतो। तर मी आता तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे। तर त्याच्यासाठीही आधी आपण हा धपाटा थापून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी लावून धपाटा थापून घ्यायचा। तर ही काय प्रक्रिया थापण्याची एवढी अवघड नसते, फक्त त्याला तव्यामध्ये घालताना थोडंसं हळूवार आपल्याला करावं लागतं, नाहीतर ते कोणालाही जमू शकतं। आणि तुम्ही बघू शकता किती झटपट आपलं पीठ ही बनवून तयार झालं। तर बघू शकता आपलं इथं धपाटा छान थापून झालेला आहे। नाश्त्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे।
तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करत जा. तुम्ही लाईक केलं तर मलाही असं वाटेल ना की नाही बाबा रेसिपी आवडती आहे, काम करण्याचा आमचाही उत्साह वाढेल. तर प्लीज रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. बोटांना थोडंसं पाणी लावून तुम्ही ह्याला असे होल करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे झाकून एक बारीक गॅसवर 1-2 मिनटं ह्याला वाफवायचं आहे. तर मोस्टली जी आधी पद्धत होती ती अशा पद्धतीने करायची आपली आजी वगैरे. तर बघू शकता इथं तुम्ही किती छान वरूनही वाफलेलं आहे आणि छान भाजलेलं आहे. तर तुम्ही परत वरून नाही भाजलं तरी चालू शकतं, पण थोडासा कुरकुरीत होण्यासाठी धपाटा मी तेल लावून थोडंसं भाजून घेणार आहे दोन्ही साईडने. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जास्त आलटीपलटी करून भाजावं लागत नाही आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं झाकून आणि लवकर होतं. त्यामुळे हे तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा फक्त भाजू शकता दोन्ही साईडने. तर बघू शकता आपला धपाटा तयार आहे. वाव, किती मस्त दिसतो आहे. असं तोंडाला बघून पाणी सुटतं आहे. तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल तर नक्की ट्राय करा. आणि तिसरी पद्धत म्हणजे तव्यावरती बघा आपण असं डायरेक्टही थापू शकतो. थोडंसं तेल सोडायचं आणि एक गोळा घ्यायचा आणि पाणी लावून थापून घ्यायचं. तर तुम्हाला कोणती योग्य पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर हे आपलं झालेलं आहे थापून. छान असे होल करायचे. मी आता विचार केला 4-5च का होल करायचे, आपण जरा एक्स्ट्रा होल बनवू. तर इथे बघा आपला धपाटा मस्त असा वाफलेला आहे. साईडून तेल सोडायचं आणि छान असा खरपूसाला भाजून घ्यायचा. दोन्ही साईडने ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आपण ह्याला बटरसोबत खाऊ शकतो, दहीसोबत खाऊ शकतो, एकदम मस्त लागतो. तर इथं बघू शकता मी जे घरचं लोणी असतं ना त्याच्यासोबत पराठा सर्व केला होता आणि लोण्यासोबत इतका टेस्टी लागतो, खरंच खूप टेस्टी लागतो. तर इथं तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता. माझं एकदम खाऊन मन तृप्त झालं होतं. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा.